हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला एक डिफरन्स सांगणार आहे, थॉट्स वर्सेस थिंकिंग वर्सेस रिॲलिटी. हा मी या बुकमध्येच वाचलेला आहे, डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक. आणि हा फार हेल्पफुल आहे. मी पण हा माझ्या डेली लाईफमध्ये अप्लाय करते. बऱ्याच वेळा असं होतं की आपण ओव्हर थिंक करतो किंवा नेगेटिव्ह थिंकिंग लूपमध्ये विचार करत असतो आणि आपण प्रेझेंट मोमेंट मिस करून जातो आणि मग नंतर आपल्याला गिल्ट होतं की आपण उगाच या गोष्टींचा विचार करत बसलो. तर हा फरक आपल्याला हेल्प करेल क्लॅरिटी गेन करण्यासाठी. तर बेसिकली ऑथरनी सांगितलं आहे की थॉट म्हणजे काय. तर एक थॉट आला माझ्या डोक्यात की मला इथे जायचं आहे. तर हा झाला थॉट एका सेंटेन्समध्ये किंवा एका लाईनमध्ये. आणि थिंकिंग म्हणजे काय. तर म्हणजे मी विचार करायला सुरुवात करेन की आता मला तिथे जायचं आहे म्हटल्यावर मी कशाने जाऊ, किंवा मला जर ट्रॅफिक लागलं मध्येच तर, किंवा मला जर जायला उशीर झाला, मी जर वेळेवर तिथे नाही पोचले, किंवा मला यायला उशीर झाला, हे सगळं जे आपण विचार करतो ते म्हणजे झालं थिंकिंग. जे की फॉर्म होतं की पास्ट आणि फ्युचर एक्सपेक्टेशन किंवा एक्सपिरियन्सनुसार. हे झालं थिंकिंग. आणि रिॲलिटी म्हणजे काय. तर आपण एकाच जागेवर असतो आणि आपण तिथे पोचलेलो पण नसतो आणि तो इव्हेंट झालेला पण नसतो. आपण फक्त एका जागी बसून त्याचा विचार करत असतो. हे झालं रिॲलिटी. तर बघा, थॉट आणि म्हणजे प्रॉब्लेम हा नाही आहे की थॉट येणं. प्रॉब्लेम हा आहे की एखादा थॉट आला आणि आपण त्याच्यावर इमिडिएटली थिंकिंग सुरू करणं. मग जर अशी दिवसामधून जर आपल्याला निगेटिव्ह थॉट येत असेल आणि आपण जर त्याच्यावर थिंकिंग सुरू करत असेल सेम पास्ट आणि फ्युचरच्या बेस्डवर, तर मग आपल्याला प्रॉब्लेम सुरू होतो आणि मग आपण म्हणतो की नाही, आता म्हणजे मी निगेटिव्ह थिंकिंगच का करत आहे, किंवा मी सिच्युएशनला ओव्हर ॲनलाइज करत आहे किंवा ओव्हर थिंकिंग करत आहे. तर या सगळ्यांवर एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे की आपल्या माइंडला रिमाइंड करून द्यायचं की रिॲलिटी काय आहे, रिॲलिटीमध्ये काय चालू आहे. आणि रिॲलिटीमध्ये तो इव्हेंट झालेलाच नाही आहे आणि रिॲलिटी होल्ड्स अ पॉवर. प्रेझेंट मुमेंट ऑलवेज होल्ड अ पॉवर टू गेट थिंग्स डन इन प्रेझेंट मुमेंट. म्हणजे प्रेझेंट मुमेंटमध्ये आपल्याकडं ती पॉवर आहे की आपण त्याचं एक पॉझिटिव्ह आउटकम क्रिएट करू शकतो रादर दॅन थिंकिंगच्या बेसवर. सो हे डिफरन्स आहे त्याच्यातलं.